नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 7 खूप महत्त्वाच्या शब्दांबद्दल शिकणार आहोत। या शब्दांना प्रोनाउन्स असं म्हटलं जातं। इंग्रजी वाक्यांमध्ये व्यक्तीच्या, जागेच्या, प्राण्याच्या, वस्तूच्या नावाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाउन्स असं म्हटलं जातं। अगदी बरोबर, मराठीत आपण ज्यांना सर्वनाम म्हणतो ना, तेच इंग्लिशमध्ये प्रोनाउन्स असतात। 21 प्रकारचे प्रोनाउन्स आहेत। या व्हिडिओमध्ये आपण पहिले 7 प्रोनाउन्स बघणार आहोत। हे जे 7 प्रोनाउन्स आहेत, या 7 प्रोनाउन्सना 2 भागात मोडले गेले आहेत, एकवचनी प्रोनाउन्स आणि अनेकवचनी प्रोनाउन्स। 7 पैकी एकवचनी प्रोनाउन्स आहेत आय, यू, ही, शी आणि इट, आणि अनेकवचनी प्रोनाउन्स आहेत वी आणि दे। चला आता आपण या प्रत्येक प्रोनाउनचा अर्थ बघूया। पहिलं प्रोनाउन आहे आय। आयचा अर्थ होतो मी। आयचा वापर दोन्ही लिंगांसाठी केला जातो। उदाहरण, आय एम अ शाय गर्ल चा अर्थ होतो मी एक लाजाळू मुलगी आहे, आणि आय एम अ टॉल बॉय मी एक उंच मुलगा आहे। पुढचं प्रोनाउन बघूया, यू। यूचा अर्थ तू किंवा तुम्ही असा होतो। यू हा एकवचनी प्रोनाउन असून यूचा वापर दोन्ही लिंगांसाठी केला जातो। मराठीमध्ये समोरच्या व्यक्तीला आदराने संबोधित करताना आपण तू हा शब्द न वापरता तुम्ही असा शब्द वापरतो, पण इंग्लिशमध्ये मात्र दोन्ही वेळेस यू या शब्दाचा वापर होतो। उदाहरण, यू आर अ गुड बॉय, तू एक चांगला मुलगा आहेस। यू आर अ रिच किंग, तुम्ही एक श्रीमंत राजा आहात। पुढचं प्रोनाउन आहे ही। हीचा अर्थ तो किंवा ते होतं। ही हा एकवचनी प्रोनाउन असून पुल्लिंगी प्रोनाउन आहे। लक्षात घ्या, ही हा पुल्लिंगी प्रोनाउन आहे। मराठीमध्ये आपण एखाद्या पुरुषाला आदराने संबोधित करताना तो हा शब्द न वापरता ते हा शब्द वापरतात। उदाहरण, ते शिक्षक, ते आजोबा इत्यादी। पण इंग्लिशमध्ये मात्र ही या शब्दाचाच वापर होतो। वाक्य बघूया, ही इज अ फॅट क्लाउन, तो एक जाड विदूषक आहे। ही इज अन ओल्ड किंग, तो एक म्हातारा राजा आहे। पुढचं प्रोनाउन बघूया, शी। शीचा अर्थ होतो ती किंवा त्या। शी हा एकवचनी स्त्रीलिंगी प्रोनाउन आहे। लक्षात घ्या, शी हा एकवचनी स्त्रीलिंगी प्रोनाउन आहे। मराठीमध्ये आपण एखाद्या स्त्रीला आदराने संबोधित करताना ती हा शब्द न वापरता त्या हा शब्द वापरतो। उदाहरण, त्या काकू, त्या आजी इत्यादी। पण इंग्लिशमध्ये मात्र दोन्ही वेळेस शी या शब्दाचाच वापर होतो। उदाहरण, शी इज अ वाईज किंग, ती एक हुशार राणी आहे। शी इज अ थिन लेडी, ती एक बारीक स्त्री आहे। पुढचं प्रोनाउन बघूया। पुढचं प्रोनाउन आहे इट। इटचा अर्थ तो, ती किंवा ते असं होतं। लक्षात घ्या, इटचा अर्थ तो, ती किंवा ते असं होतं। इट सुद्धा एकवचनी प्रोनाउन आहे। इंग्लिशमध्ये इटचा वापर 3 गोष्टींसाठी केला जातो। त्या 3 गोष्टी कुठल्या? तर लहान बाळ, प्राणी किंवा वस्तू। उदाहरण बघूया, इट इज अ क्यूट बेबी, ते एक गोंडस बाळ आहे। इट इज अ लॉंग रोप, ती एक लांब दोरी आहे। आणि इट इज अ ब्लॅक काफ, ते एक काळे वासरू आहे। लक्षात घ्या मित्रांनो, इटचा वापर 3 गोष्टींसाठी केला जातो, तान्हं बाळ, वस्तू आणि प्राणी किंवा पक्षी। वीचा अर्थ होतो आम्ही किंवा आपण। वी
अनेकवचनी प्रोनाउन असून दोन्ही लिंगांसाठी वापरला जाऊ शकतो. उदाहरण, वी आर बिझी गर्ल्स. आम्ही व्यस्त मुली आहोत. वी आर हॅपी बॉईज. आम्ही आनंदी मुले आहोत. पुढचं अनेकवचनी प्रोनाउन आहे दे. देचा अर्थ ते. तेचा वापर सुद्धा दोन्ही लिंगांसाठी केला जातो. दे आर ओल्ड. ते म्हातारे आहेत. दे आर टॉल मेन. ते उंच पुरुष आहेत. मित्रांनो, अशा प्रकारचे हे 7 प्रोनाउन्स आय, यू, ही, शी आणि इट हे एकवचनी प्रोनाउन्स आणि वी आणि दे हे अनेकवचनी प्रोनाउन्स. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.